तर लय बेकार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. विषय असं झाला होता की आम्ही निघलो सकाळी सकाळी नवीन गाडी आणायला. मग काय यांच्याकडे बघतो, त्यांची गाडी चालली होती पुढे, यांच्या गाडीची टायर चालली होती मागं. मग काय यांचे उलटे टायर बघता बघता आलो होतो होंडा शोरूम. मग काय गाडीच्या खाली उतरून बघतो, हा भाऊ माझ्यासाठी हारबीर घेऊन आलता. तू म्हण तुला नाही तर गाडीला आणलाय. म्हणलं बरा कार आहे का भाऊला. म्हणलं बरं गाडी लाव. गाडीचा मालक बघतो रस्त्याच्या पलीकडे रील शूट करत होता. मग काय गाडीच्या मालकानं पण दाबात एंट्री मारली होती भाऊ डायरेक्ट. भाऊने पण गेट मधून एंट्री मारली हो. भाऊला म्हणलं तुम्ही चला पुढे, आम्ही आहे तुमच्या पाठीमाग. मग काय आतमध्ये येऊन बघतो आमची गाडी पण रेडी होती. भाऊकडे बघतो भाऊ खराब चष्मा खराब पाडक्याने पुसत होता. मला बरा कार आहे. इकडे बघतो मॅनेजर डोक्याला हात लावून भाऊकडे बघतो आणि भाऊ मस्त हाताची गाडी घालून माझ्याकडे बघत होता. बाहेर येऊन बघतो त्या भाऊच्या डोक्यात होतं मोठी गाडी घ्यायची. त्याला म्हणलं काच कशी, ते म्हणतो वॉटरप्रूफ आहे. म्हणलं वॉटरप्रूफ नाही बुलेट प्रूफ आहे. मग काय भाऊनी पण मला दिली भाऊ गाडी चावी. म्हणलं चला घेऊन जावा. पण पाहतोय तर चावी बी लागा ना त्या गाडीला. म्हणलं एवढी मोठी चावी तरी कसं काय बसणार गाडीला. मॅनेजर म्हणे गाडीला पैसे आणले. म्हणले एका बॅग भरून पैसे आणले. या भाऊचा पैसे मोजायचा स्पीड पाहून मॅनेजरनी पण पैसे मोजायचं मशीन लपून ठेवलं भाऊ. या भाऊनी सही केली तर आम्हाला गाडी भेटणार होती भाऊ. या भाऊला पण गिफ्ट मध्ये 4 किचन भेटले भाऊ. हा भाऊ तर नवी गाडी घेऊन पैसे निघला होता भाऊ. आतमध्ये जाऊन बघतो त्यांनी प्रमोशनच्या गाडीचे अख्खे फुलं काढून भाऊ आपल्या नव्या गाडीला लावायचं काम चालू होतं यांचं. यांनी तर काय मला आणलेला हार यांनी या गाडीलाच लावला भाऊ. मग काय भाऊ गाडीला हारबीर घालून झाला. म्हणलं चला तुम्ही फोडा फाटाकडे. मग काय भाऊ यांनी फाटाकडे फोडले. आम्ही या गाडीचं लग्नच लावून टाकलं. मग आता म्हणे पोरं म्हणे लग्न लागलं तर जेऊ घाला. म्हणलं चला जेवायला. म्हणजे जेवायला तर काय गुलाबजामुन केले पण यांना पेढे खाऊ घातले भाऊ गाडीचे. या मामाने तर नव्या गाडी सीटच काढले. यांना म्हणलं गाडी लवकर बाहेर घ्या नाही ते चाक मग काढून घेते राव. म्हणलं मग काय भाऊ निघला मस्त नव्या गाडीवर. ही नवी गाडी घेऊन गेले पण जुनी गाडी इथेच राहून गेले. जाऊ द्या म्हणलं आम्ही घेऊन येतो. मग काय भाऊ नवी गाडी घेऊन आलो आम्ही कॉलर मध्ये भगवती देवीचं दर्शन घ्यायला. म्हणलं चला आता आज दर्शन बिर्शन घेऊ. आतमध्ये जाऊन पाहतो मस्त गर्दी होती आतमध्ये. तुम्ही जर आले कधी त्या नक्की आपल्या भगवती मातेचं दर्शन घ्यायला कॉलर मध्ये. भाऊला म्हणलं गाडी विडी घेतली आता मग पार्टी भाऊ म्हणतो चलीत जाऊ. म्हणलं कुठं. म्हणलं संदीप हॉटेल. म्हणलं एकदम ओके क्वालिटी. म्हणलं भाऊ. मग काय गाडी पण घरी आली होती आणि त्याची पूजा पण झाली होती. चला तर नक्की भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. धन्यवाद.